आता मी खरं सांगू का, धंगेकर आणि मोहोळ या दोघांमध्ये जरा चुरस होणार आहे. बर बर बर. बहुतेक माझ्या मते आता मी म्हणते, पण बहुतेक 100% धंगेकर येतील असं मला वाटतंय, कारण का त्यांनी काम खूप केलेलं आहे. मुरलीधर हे स्वतः काय समजतात की त्यांचे पक्षिक लोकच असं काही शिकलेले आहेत, बर. परंतु शिक्षणापेक्षा सामाजिक काम जे आहे ना, जातीनिशी करणं फार महत्त्वाचं, आणि ते करण्याची कुवत मुरलीधरांपेक्षा रवींद्रमध्ये जास्त आहे. 101% दंगेकर. का दंगेकर? कारण ते सर्वसामान्य जनतेचा विचार करून प्रश्न सोडवतात म्हणून. त्यांच्याकडे कोणी जरी गेलं ना, आणि जर आजारपण असलं, दवाखान्यात ॲडमिट केलं असतं, तर ते फुल न फुलाची काय हमखास सगळ्यांना मदत करतात. हे अगदी म्हणजे मला 2-3 जणांच्याकडनं कळलेलं आहे, आणि मुख्य म्हणजे ह्यांच्या मुलाचा मोठा अनुभव आहे. आज ह्या वेळेला विश्वास आहे की दंगेकर यावं अशी आमची इच्छा आहे. बर. की तुम्ही आता- शिक्षणापेक्षा त्यांचं कार्य करतात हे महत्त्वाचं आहे. बर. आता भाजप लोक म्हणतात हे कमी शिकले त्यामुळे भाजप खासदार कसे होऊ शकतील, असे भाजपचे उमेदवार म्हणतात. बर. पण असं नाही, शिक्षणापेक्षा त्यांचं कर्तव्य अनुभव आहे, पण ते राजकारणामध्ये जातात, त्यांना सगळं माहिती असतं. त्यामुळे असं वाटतं की दंगेकर यावं अशी आमची अपेक्षा आहे. नमस्कार, मी गणेश गायकवाड. आपल्या सर्वांचं स्वागत आहे AV मराठी न्यूजमध्ये. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या रिपोर्टिंग नंतर सध्या मी पुण्यामध्ये आहे, आणि पुणेकरांचा नक्की कौल काय आहे हे आपण जाणून घेण्यास सातत्यानं प्रयत्न करतो आहेत. खरं तर पुण्यामधला प्रॉब्लेम हा आहे की पुण्यामध्ये जी काही लोकं आहेत जी दुपारी भेटत नाहीत, कारण बऱ्यापैकी जे काही स्थानिक लोक आहेत त्यांच्या घराकडे जायला लागतं आहे, त्यांना भेटावं लागतं, आणि जी काही बाहेर पडणारी लोकं आहेत ती स्थलांतरित लोकं आहेत, सोलापूर नगर ह्या भागातली. त्यामुळं आता खरं तर थोडं लोकांना भेटणं अवघड जातं आहे. मात्र सध्या मी एका कुटुंबामध्ये आहेत, त्यांच्या नक्की प्रतिक्रिया पुणेकर म्हणून काय आहे, त्यांना त्यांचा खासदार कसा पाहिजे, आणि एकंदरीतच रवींद्र धंगेकर, मुरलीधर मोहोळ आणि वसंत मोरे या तिन्ही उमेदवाराकडे ते नक्की कशा पद्धतीनं बघतायत, या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं कामं झालेली आहेत यापूर्वी, आणि काय नक्की पुणेकरांचा कौल आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. नमस्कार. पहिल्यांदाच मी असा एक व्हिडिओ करतोय की बाहेर कुठं न करता तुमच्या कुटुंबामध्ये येऊन विचारायला लागलोय. काय म्हणजे काय पुण्याचा मूड काय आहे सध्या? सध्या पुण्याचं मूड असं आहे की बऱ्याचशा ठिकाणी पुण्यात ट्रॅफिक जाम होतं आहे. बर. दुसरी गोष्ट पाण्याचा प्रश्न आहे. बर. तिसरी गोष्ट की जी ही वाहतूक जी आहे ना, म्हणजे तुमचे मेट्रो चालू केल्यात ना, बर. याच्यामुळं अनेक अडचणी निर्माण होत आहेत. बर. हा सगळा पहिला भाग झाला. दुसरी गोष्ट की असा नेता पाहिजे की जो सांगायच्यात काम करणार पाहिजे. सांगायचं. हां, म्हणजे कंप्लेंट जायच्या आत त्यांनी चौकशी केली पाहिजे, काय झालं इथं बाबा, बर. त्याचा माणूस त्यांनी चौकशी केली पाहिजे, आणि त्यांनी काम केलं पाहिजे. बर. त्यातल्या बऱ्यापैकी आत्ता हे जे उभे आहेत त्यातले हे जे रवींद्र भाई आहेत ते स्वतः बरेच वेळा अशी कामं करतात, बर. आणि आमच्या सोसायटीत त्याने आम्हाला अडचणीच्या वेळे एक पाणी पुरवलं, नाही तर 1.5 तास फक्त आम्हाला पाणी मिळत होतं. त्यांनी नळाला पाणी दिल्यानंतर जवळजवळ आम्हाला 24 तास पाणी मिळतं. 24 तास पाणी मिळतं हो, तुम्हाला आता? पिण्याचं बर. अजिबात अडचण येतली. इतकं त्यांनी सुंदर काम केलं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आणि कामाच्या बाबतीत बघायला गेलं तर ते आत्तापर्यंत नगरसेवकही होते, बर. आमदार झाले. आमदार झाल्यानंतर त्यांनी जो यांचा निधी मिळालेला होता, म्हणजे गिरीश बापटांना, बरोबर, त्याचाही त्यांनी योग्य वापर करून प्रत्येक एरियात जिथं काही कमी आहे, इथं लाईटची व्यवस्था कमी आहे, तर रस्त्यांची व्यवस्था कमी, अशा ठिकाणी त्यांनी बऱ्याच ठिकाणी कामं केलेली आहेत. याची जाणीव मला आहे, आणि मी बघितले स्वतः ते. आता फक्त त्यांनी करताना एक तर नदीकाठचा जो विस्तार आहे, बरोबर, आणि नदी सुधारणा, नंतर पुण्याचं ट्रॅफिक हे सगळ्यात महत्त्वाचं, आणि वृद्धांची व्यवस्था, वृद्धांची व्यवस्था. बर. या 3 गोष्टी व्हायला आहे, एवढंच. बर. दुसरे एक उमेदवार आहेत मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर, यांच्या जर तुलना करायची झालं तर तुम्ही कशी करताय? तुलना करायची झाली तर काय, आता हे तुलना करत असताना मुरलीधर हे स्वतः काय समजतात की त्यांचे पक्षिक लोकच असं काही शिकलेले आहेत, बर. परंतु शिक्षणापेक्षा सामाजिक काम जे आहे ना, जातीनिशी करणं फार महत्त्वाचं, आणि ते करण्याची कुवत मुरलीधरांपेक्षा रवींद्रमध्ये जास्त आहे. तुमच्या प्रत्येक फोनला जागरूकतेने ते उत्तर देणार आणि येणार, हे निश्चित. मग तो कसाही असो, श्रीमंत असो, गरीब असो, काही असो, त्याच्या अडचणीला हे अगदी हमखास येतात,
हे आत्तापर्यंतचा अनुभव आहे आमचा. तुम्हाला वैयक्तिक काय अनुभव आहे का दंगेकरांच्या कामाचा? आहे ना, बरं हे आमच्या सोसायटीचं सगळ्यात महत्त्वाचं काम बरं, ते दंगेकरांनी केलेलं आहे. केलेलं. बरं. अजून काय आहेत मावशी? काय नाव तर सांगा तुमचं. त्यांनी आमचं बोला. काम केलं का पाण्याचं प्रेशर खूप कमी होतं. बरं. पण त्यांच्याकडे सांगितल्यावरती त्यांनी लगेच मोठा पाईप बसवला. बरं. म्हणजे त्यामुळे व्यवस्थित सगळ्यांना पाणी मिळतंय. बरं. आणि पण एकंदरीत त्यांनी खूप सगळ्यांना खूप मदत केलेली आहे. बरं. आता दिवाळीला सगळ्यांना त्यांनी साबण, बरं. नंतर डोक्याचं हे तेल उठणं बिटणं दिवाळी भेट गिफ्ट दिलेली आहे. बरं, एक बरं, दुसरं 31 डिसेंबर वर्ष संपतं तेव्हा 3-4 दिवस त्यांनी नाटक, बरं. गाण्यांचे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम. सांस्कृतिक हे ठेवलं हे ते कार्य करतात. बरं. त्यामुळे आम्ही त्याचा पण आनंद खूप उपभोगला आहे. आणि त्यांच्याकडे जर काही तक्रार घेऊन गेले तर ते लगेच त्याचं निरसन करतात. म्हणजे ऐकून घेतात आणि त्याच्यासाठी प्रयत्न करतात. आणि आम्हाला पाण्याचा मोठा अनुभव आलेला आहे. आणि आम्हाला गिफ्ट दिलं म्हणजे आता जसे ते आले ना तसं आम्हाला पहिल्यांदा त्यांच्याकडनं आम्हाला गिफ्ट मिळालं, तसा आनंद झाला. त्यांनी किती दिलं ह्याच्यापेक्षा दिलं प्रेमाने ह्याला पण महत्त्वाचं आहे. हा एक अनुभव. आणि आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाचा खरंच आम्ही लाभ घेतला. सोसायटीतल्या बायका, पुढचं पाऊल नाटक होतं, गाण्यांचा कार्यक्रम होता. आम्ही 3 दिवस तो गाण्याचा कार्यक्रम अगदी छान खूप आनंदाने लुटला. आणि त्यांच्याकडे जर काही गेलं ना, सांगितलं ना तक्रार की ते लगेच त्याचं निरसन करतात. असं तुम्ही जेव्हा रवींद्र दंगेकरांना बघता काम करताना बघता, समोरून बघता किंवा त्यांनी कार्यक्रमात बोलताना भाषण वगैरे असतं, तुम्हाला काय जाणवतं की त्यांची एकंदर पर्सनॅलिटी किंवा त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे? व्यक्तिमत्वामध्ये ते एकदम ते शांत आहेत. सगळ्यांचं बोलणं ते ऐकून घेतात. आणि ऐकून घेतल्यावर ते त्याच्यावरती प्रतिक्रिया करतात आणि काम करण्याचे प्रयत्न पण करतात. शांत चित्ताने सगळ्यांचं ऐकून घेतात. हा मी ऐकलेलं आहे. कारण का सांस्कृतिक कार्यक्रम झाला त्यामध्ये जेव्हा ब्रेक होता तेव्हा ते सगळ्यांना बोलवलं होतं आणि ते त्या ह्याच्यामध्ये स्टेजवर आले होते. तेव्हा सगळ्यांचं त्यांनी ऐकून घेतलं. त्यांच्याबरोबरचं त्यांनी त्यांचं खूप कौतुक केलं. आणि आहे अनुभव पाण्याचाच आमचा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. ह्यावेळेस पुणेकर आता उमेदवार आहेत. रवींद्र दंगेकर स्वतः आता खासदारकीसाठी आहेत. दुसऱ्या बाजूला मुरलीधर मोहोळ आहे आणि वसंत मोरे म्हणून एक आहे, हायकिवात आहे. तर तुम्हाला काय वाटतं यावेळेस पुणेकर काय कोणाला कौल देतील? आता मी खरं सांगू का, धंगेकर आणि मोहोळ या दोघांमध्ये जरा चुरस होणार आहे. बरं. बहुतेक माझ्या मते आता मी म्हणते पण बहुतेक 100% धंगेकर येतील असं मला वाटतंय. कारण का त्यांनी काम खूप केलेलं आहे. काम केले म्हणून येतील असं मला. ठीक आहे. अजून काही मावशी आपल्या सोबत आहे? थोडं इकडे या, मला बसू द्या. बरं. काय कसं वाटतं इथलं तुम्हाला? दंगेकरांचं काम कसं वाटतं? खूप छान आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, कुठलीही कामं आपण त्यांच्याकडे घेऊन गेलं की ऑफिसमध्ये जे असतील तेही आधी मदत करतात खूप. आणि खूप काही अर्जंट काम असेल तरच दंगेकरांपर्यंत जाता येतं. पण ते जातीने लक्ष घालून त्या मुलांकडनंही काम करून घेतात. परत म्हणजे रोडवरती त्यांनी कॅमेरे बसवलेत, CCTV कॅमेरे, त्यांचाही खूप फायदा होतो. वाहने चोरीला जाणं वगैरे प्रकार सगळे थांबलेले आहेत त्यांच्यामुळे. हाही त्यांचा खूप मोठा म्हणजे हे आहे. आणि आमचं सोसायटीचं काम तर पाण्याचं त्यांनी केलेलं आहे. त्यांच्यामुळेच काम झालेलं आहे. तुम्हाला काय अनुभव आहे त्यांच्या कामाचा? तेच ना, सोसायटीमध्ये पाण्याची त्याने सोय करून दिली. पाण्याची व्यवस्था असतं आम्हाला. माझ्या मुलासाठी दवाखान्याचं त्याने कन्सेशन दिलं बिलामध्ये. म्हणजे काय झालं होतं नक्की? त्याला त्रास झाला होता. ऑपरेशन करा सांगितलं डॉक्टरांनी, पण ते नाही करून दुसरं एक केलं. त्यांनी बिलामध्ये कमी केलं आम्हाला, कमी करून दिलं. हो. काय म्हणजे दवाखाना एकतर खूप संवेदनशील विषय असतो. आपल्या घरात आपल्याला प्रेशर असतं, त्यात आर्थिक चणचण असते दवाखान्यासाठी. अशा वेळेस रवींद्र दंगेकर येतात आणि तुम्हाला बिलामध्ये कंजेक्शन देतात, द्या लावतात. तर त्यावेळेस तुम्हाला काय म्हणजे कसं वाटत होतं? काय फिलिंग होती तुमची? एकंदर आधार वाटला त्यांचा असा. आधार वाटला. काय मग ह्यावेळेस मुरलीधर मोहोळ आहेत, रवींद्र दंगेकर आहेत, वसंत मोरे आहेत, तुम्हाला काय वाटतंय? मला तर 100% रवींद्र दंगेकर येणार. रवींद्र दंगेकर. ठीक आहे. अजून काय मावशी आपल्या सोबत आहेत? मावशी तुम्हाला काय बोलायचं आहे? हां, दंगेकरच येणार आहेत. 100% दंगेकर. का दंगेकर? कारण ते सर्वसामान्य जनतेचा विचार करून प्रश्न सोडवतात म्हणून.
प्रश्न सोडवतात आणि असाच नेता हवा आहे की ज्यांनी सगळ्यांचे म्हणजे गरिबापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचे विषय व्यवस्थित हे केले पाहिजे. मग पुणे जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर दंगेकर का मोहोळ? दंगेकर. दंगेकर. आणि एक म्हणजे सांगायचं म्हणजे त्यांच्याकडे कोणी जरी गेलं ना आणि जर आजारपण असलं दवाखान्यात ॲडमिट केलं असलं तर ते फुल न फुलाची काही हमखास सगळ्यांना मदत करतात. हे अगदी म्हणजे मला 2-3 जणांच्याकडनं कळलेलं आहे आणि मुख्य म्हणजे ह्यांच्या मुलाचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे लोकांना दवाखान्यात ॲडमिट केलं की जास्त टेन्शन पैशाचं असतं की किती खर्च येईल ते त्याच्यामध्ये जातात. पण दंगेकरांकडे गेलं की ते मदत करतात, 100% मदत करतात. किती करतात ह्याच्यापेक्षा मदत केली हे फार महत्त्वाचं आहे. मदत केली फार महत्त्वाचं आहे. बरोबर आहे ना? हां. काय काय तुम्हाला काय अनुभव आहे दंगेकरांच्या कामाचा? माझा असा का निघाले दंगेकर आणि मुरलीधर मोहोळ हे दोघं खासदारासाठी खास उमेदवार सुरू झालेले आहेत. बरोबर. आणि भाजप आणि म्हणजे पहिल्यापासून आमचं भाजपवर फार विश्वास होता. पहिल्यापासून पहिले शिवसेना नंतर भाजप. काही गोष्टी त्यांनी भाजपने केल्या होत्या, परत करत आले ते, परत मग ते भाजप नंतर शिवसेना पण सुद्धा आम्ही दुर्लक्ष केलं नंतर. मग आता आम्हाला थोड्या दिवसांनी म्हणजे बऱ्याच वर्षांनी हे दंगेकर आता आमच्याकडं उमेदवार म्हणून यायचे जायचे. गणपतीमध्ये बोलावलं या त्यांना आरतीसाठी यायचे. दिवाळीच्या बाबतीत फेरी मारायचे, 26 जानेवारी फेरी मारायचे. त्यामुळे आम्हाला त्यांचा एक विश्वास आला आणि सगळ्या नागरिक नारायणपेठेत ते प्रत्येकजण त्यांना ओळखायला लागली. मग प्रत्येक नागरिकांना अडचण असतीच. कुठं पाण्याचं म्हणा, कुठं रस्त्याचं म्हणा, कुठं झाडाचं, अनेक प्रश्न त्यांचे बारीक सारीक कुठे प्रत्येकाने ग्रुप करून ते दंगेकरकडे जायचं ठरवलं. दंगेकराकडे गेले तर त्यांची माणसं असतात, ते नसतात. त्यांच्या ऑफिसमध्ये गेले की आम्ही चिठ्ठी लिहून दिली त्यांना की त्यांची माणसं तयार असतात, 2-3 दिवसांनी येतात. काय तुमचा प्रश्न आहे काय नाही. पण प्रत्येक पेठेमध्ये प्रत्येक पेठेच्या घरात जाऊन ते विचारपूस करतात. तर आम्हाला तेवढा आज ह्या वेळेला विश्वास आहे की दंगेकर यावं अशी आमची इच्छा आहे. की शिक्षणापेक्षा त्यांचं कार्य करतात हे महत्त्वाचं आहे. आता भाजप लोक म्हणतात हे कमी शिकले त्यामुळे भाजप खासदार कसे होऊ शकतील असे भाजपचे उमेदवार म्हणतात. पण असं नाही. शिक्षणापेक्षा त्यांचं कर्तव्य अनुभव आहे. पण ते राजकारणामध्ये जातात त्यांना सगळं माहिती असतं. त्यामुळे असं वाटतं की दंगेकर यावं अशी आमची अपेक्षा आहे. कारण अपेक्षा म्हणजे कशी आमचं सगळं काम करा असं नाही. आम्हाला काय सुविधा पाहिजेत, रस्त्याचे सुविधा, स्वस्त जरा पाहिजे, पाण्याचा प्रश्न असतो, बारीक सारीक गोष्टी. आता ज्येष्ठ नाही म्हणले तर प्रत्येक नागरिक ज्येष्ठ होत असतो. आम्ही पण ज्येष्ठच आहे. पुढच्या पिढींच्यासाठी तरी 5 वर्षाचा हा खासदार आहे. पुढच्या पिढीसाठी तरी सुविधा चांगल्या द्यावावेत यामुळे पुढचं विश्वास आम्हाला वाटेल. आता तुम्ही बोलता म्हणालात की आम्हाला पहिल्यांदा भाजप आवडत होतं, त्याच्या आधी शिवसेना आवडत होती, मात्र आता आम्ही असं नाही किंवा ते त्यांच्यावर तुमचा विश्वास होता? शिवसेनेचा होतो पहिल्यापासून. शिवसेनेनंतर त्यांचे कार्यकर्ते जरा कमी व्हायला लागले. काम कुठं होत नव्हती. नुसतं घरी यायचे, मुलाखत घ्यायचे, घरी यायचे, मुलाखत घ्यायची, काय काळजी कोणा का 4 मजली 3 मजली यायचे, चढायचे आणि मतासाठी विश्वास तेवढा त्यांचा होता. त्यामुळं आता आमचा शिवसेनेवरचा विश्वास गेला. आता भाजपने पण आता हे गिरीश बापट गेल्यापासून कोणी आमच्याकडे फिरत नाही, काय नाही. आता ही मुरलीधर मोहोळ सुद्धा कोणी इतकं ओळखत नाहीत, त्यांची मुलाखत नाही. कधीतरी असं आता उपमहापौर झाल्यामुळे लोकांना वाटत होतं मुरलीधर मोहोळ म्हणून. पण आता हा दंगे प्रत्येक ठिकाणी कामाची सुविधा दाखवल्यामुळे लोकांना तेवढा विश्वास वाटतो. तर या प्रतिक्रिया आहेत. तुम्हाला अजून बोलायचं आहे? बरं या, तुमच्यावर शेवट करू. आता सुरुवात तुमच्यावर, शेवट तुमच्यावर. काय नारायणपेठ विभाग म्हणजे मोदी गणपती इथला भाग, नंतर तुमचं मुटेश्वर मंडळ, नंतर अप्पाळवण चौक, या ठिकाणी पावसाळ्यात पाणी तुंबायचं. असं पुण्यात बरेच ठिकाणी तुंबतं, परंतु या ठिकाणी तुंबल्यानंतर आमच्यापैकी कोणीतरी जाऊन तक्रारी केल्या तर दंगेकरांनी ते स्वतः पाठी लावून कामं केली. परंतु काही विरोधी पार्टीच्या लोकांनी जाणून बुजून स्वतःच्या पाट्या तिथं लावल्या की हे आमच्या अंडर काम चालू आहे. यात मला फक्त सांगायचं हे काम त्यांनी केलं म्हणून तिथं पाणी तुंबायचं पावसाळ्यात कमी झालेलं. मोदी गणपतीवर्षी एवढं पाणी साठा आहे ते आता कमी झालेलं. तर या प्रतिक्रिया आहेत.
कुटुंबामध्ये आहे आपण एका, आणि कशा पद्धतीचे प्रतिक्रिया आहेत रवींद्र धंगेकरांबद्दल? म्हणजे ग्राउंड रिपोर्टिंगला आपण आतापर्यंत रस्त्यावरच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत, शेतात जाऊन प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत, मात्र या कुटुंबामधल्या काही भावना ज्या आहेत लोकांच्या, त्या या 3 उमेदवाराबद्दल काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता अजून 4 ते 5 दिवस मी पुण्यामध्ये आहे. असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा AB मराठी न्यूज. गोपमाळेसोबत मी गणेश गायकवाड, पुणे.